नमस्कार शेतकरी मित्रांनो, 12,000 रुपयांसाठी पात्र शेतकरी यादी नवीन अपडेट झाली आहे। या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तरच आपल्याला 12,000 रुपये मिळणार आहेत। तर ही यादी कशा पद्धतीने पाहता येणार आहे, कशा पद्धतीने डाउनलोड करता येणार आहे, या विषयाची संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुमच्या मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये गूगल ओपन करा आणि त्यामध्ये पीएम किसान असे टाइप करून सर्च करा। त्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल पीएम किसान सन्मान निधी योजनेची ऑफिशियल वेबसाईट, यावरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर पीएम किसानच्या ऑफिशियल वेबसाईट वरती याल तर मित्रांनो, आता या ठिकाणी एक यादी अपडेट करण्यात आलेली आहे। या यादीमध्ये जर आपले नाव असेल तर वार्षिक आपल्याला 12,000 रुपये मिळणार आहेत। आता 12,000 रुपये नेमके कोणते मिळणार आहेत याची देखील माहिती पाहणे आवश्यक आहे। सर्वप्रथम बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे। त्यानंतर यामध्ये जे लाभार्थी अपडेट झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 6,000 रुपये असे एकूण वार्षिक 12,000 रुपये नवीन लाभार्थी देखील यामध्ये अपडेट झाले आहेत। अशा नवीन लाभार्थी व जुने लाभार्थी यांना दिले जाणार आहेत। तर मित्रांनो, ही नवीन अपडेट झालेली यादी पाहण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपले राज्य निवडायचं आहे, त्यानंतर जिल्हा निवडायचे आहे, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे, त्यानंतर परत ब्लॉक मध्ये तालुका निवडायचे आहे, त्यानंतर विलेज निवडायचे आहे। म्हणजेच ज्या ग्रामपंचायतीमध्ये आपली शेती आहे त्याला इथे सिलेक्ट करायचे आहे आणि गेट रिपोर्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारे बेनिफिशरी लिस्ट जी आहे, नवीन शेतकरी देखील यामध्ये भरपूर ऍड झालेले आहेत। जे शेतकरी नवीन ऑनलाईन नोंदणी केलेले असे शेतकरी जर पहिल्या यादीमध्ये नसेल तर दुसऱ्या नंबरला सिलेक्ट करा, तिसऱ्या नंबरला, चौथ्या नंबरला सिलेक्ट करा। यामध्ये भरपूर असे पेज दिलेले आहेत। या पेज मध्ये जाऊन आपलं जर नाव असेल तर या ठिकाणी आपण निश्चित राहायचं आहे। पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जात आहेत। तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।